या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। में भगवत गीते की ये सुरुवात आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्यातला पहिला शब्द धर्मक्षेत्रे असा आहे। आणि लोक कसा गोंधळ घालतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की विनोबांनी गीताई म्हणून त्याचा मराठी अनुवाद केला, पण तिथं त्यांनी तो धर्म हा शब्द वगळून टाकला। आजही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहेच, पण त्यांनी धर्मक्षेत्री म्हटलं नाही, त्या पवित्र कुरुक्षेत्री असं म्हटलं त्यांनी तिथे। लोकांना या शब्दाचं का वावडा आहे हे एकदा लक्षात आलं चाणाक्ष लोकांच्या की मग कोडी उलगडायला लागतील सगळे। मला आठवतं आहे मी एकदा, हे तर खूप जुनी गोष्ट आहे, मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला। पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळी। मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची, त्यामुळे मी सिक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो। नाही, सिक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आत। सिक्युरिटीची अनाऊन्समेंट करत वाट बघत बसलो आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती। पांढरी साडी नेसलेली होती ती, तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती, त्याच्यात काही पुस्तकं होती, अनवाणी होती, पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिच्या। आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती, काही कोणी घेतलं नाही तिच्यातनं। शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि ती मला म्हणाली, हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर? म्हटलं येस, आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन, आय नो भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद। ती म्हणाली, वाय डोंट यू बाय दिस बुक, दीज आर दी लेक्चर्स ऑफ भक्तिवेदांत स्वामीची। असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं जाडवर, फार सुंदर चित्र होती ते, त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात। मी ते आपलं बघत होतो, ते काय सगळे भगवद्गीतेवरचंच सगळं निरूपण होतं। मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची? ती म्हणाली 75 रुपये। मी गोष्ट 80 सालची सांगतो आहे तेव्हा। मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर 1 रुपी इन मराठी। विनोबांची गीताई 1 रुपयाला मिळते म्हटलं। तिला म्हटलं काढ कुठला अध्याय तुला काढायचं, तो उर्दू मुलं माझं शाखम काढला तिने। मी श्लोक म्हणून दाखवले आणि तिला अर्थ सांगितला। ती म्हणाली सेम हॅज बीन रिटन बाय स्वामीजी ओव्हर हिअर। म्हटलं दुसरं काय लिहिणार नाही तर, जे आहे तेच लिहिणार ना, आणखीन काय लिहिणार स्वामीजी? पण हे 1 रुपयात म्हटलं आम्हाला मिळतं, तुम्ही 75 रुपये आमच्याकडनं इथनं काढता या सगळ्या ह्याच्यात। मग ती म्हणाली आर यू अ प्रोफेसर? म्हटलं नो, आय एम ॲन इंजिनियर। मी आत्तापर्यंत लोक बघत होते बरं का आमच्याकडे, बाकीचे सगळे काय चाललं आहे, यांचं एक बाबा बसला इथं आणि मग ती मुलगी त्यां। मग ती म्हणाली ओके, आय विल गिव्ह यू 1 पिरियॉडिकल म्हणून एक बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांचं एक पिरियॉडिकल दर महिन्याला काढायची, ते तिनं मला दिलं। आणि ती म्हणाली नेक्स्ट टाईम वेन यू विल कम प्लीज व्हिजिट अवर सेंटर। त्यांचं जुहूला एक सेंटर होतं। मग मी आपलं हो वगैरे म्हटलं, आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर। पण तिला जाताना मी म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ कोइन्सिडन्स। ती म्हणाली काय? म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न।
असं म्हटलं की नंतर तिनं गळ्यातली शबनम उतरवली आणि माझ्या पाया पडली तिथं. मला आश्चर्य वाटलं. आता म्हटलं 4-5 लोक बाबा बाबा करत येत आहेत की काय इथं पाया पडायला. मग तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो. पण गीताई जी आहे किंवा गीता आहे ते आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो. शेवटी श्रीकृष्णाचं जे आयुष्य आहे ते धर्मस्थापनेसाठीच गेलेलं आहे सर. मी पहिल्यापासून सांगतो आहे, अधर्मावर मात करण्याच्यासाठीच आहे, अविवेकावर विवेकानं मात करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी. आणि मुळात त्याच्यात हा जो अधर्म धृतराष्ट्र खेळत होता आणि त्याची मुलं सगळे खेळत होते त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णानं जे काही केलं तो खरं धर्म आहे त्यात. आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. मी भारतात बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे, पण मला केरळ धर्म, तमिळनाड धर्म, ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही. फक्त आपल्याकडे आहे. आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं बरं का. आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही. इतकं समर्थ हे राज्य आहे, इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म. शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध लढणं, त्याला वाचा फोडणं, हेच तर आहे शिकवलेलं. पण तरीसुद्धा शिवाजी राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन, मी तुम्हाला आता शिवाजीराजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे. कदाचित काटा येईल तुमच्या अंगावर, कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे, पण मी तुम्हाला ते कुठे तेही सांगतो सगळं, कारण लोकांनी ते लपवलेलं आहे, दडपून ठेवलेलं आहे. सहजासहजी लोक सांगत नाहीत, कारण त्यांच्या मनात असलेली आणि लोकांच्या समोर जावी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा, आणि मग त्या प्रतिमेला काही ना काहीतरी होईल म्हणून लोक सांगत नाहीत त्याच्यात. परंतु रामदास स्वामी इथं म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. हा महाराष्ट्र धर्म तुमच्यामुळे राहिला इथं, नाही तर कोण होतं? भोवताली सगळ्या या शाह्या होत्या वेगवेगळ्या. एका बाजूला सिद्धी होता, पोर्चुगीज होता. तुम्ही अवश्य प्रियोळकरांचं इन्क्विझिशन नावाचं पुस्तक वाचा. या इन्क्विझिशनमध्ये गोव्यात जे तळीव अत्याचार कसे चाललेले होते त्यावेळेला याची कल्पना तुम्हाला येईल. अंगी तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं. डगला असतो तो तेलात बुडवायचा, माणसाच्या अंगाला घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क. हे गोव्यातलं वातावरण होतं. हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं. लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याक्षणी लोक कापायला लागायचे. अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली. मी परवा एक उदाहरण दिलेलं होतं. ते उदाहरण तर छत्रसाल बनलेल्याच. छत्रसालाबद्दल मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला छत्रसालाने एक प्रश्न महाराजांना विचारला. तो म्हणाला, हिंदूंचा आणि तुर्कांचा कधी मिलाफ झाला आहे का? कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे मुघलांच्याकडे नोकरी करणं हे मला अशक्यच आहे सगळ्याच्यातनं, म्हणून मी आलो आहे तुमच्याकडं महाराज. हे शिवाजीराजांना माहिती होतं म्हणून तो आला होता छत्रसाल. त्याच्यात उत्तरेतलं वातावरण फार भयानक होतं. मी तुम्हाला एकच अत्याचार सांगतो. पुस्तकातनं 100 अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे दिले, तर त्यातला एक फक्त प्रकार सांगतो मी. हे सगळे युरोपियन प्रवाशांनी पाहिलेले अत्याचार आहेत, इथल्या स्थानिक लोकांनी केले. की एका माणसाला पकडलेला होता आणि त्या माणसाच्या गुदद्वारातनं लोखंडी सळई घालून लोक ठोकत होते तिथं.
तो गुरासारखा ओरडत होता. नंतर त्याचं ओरडणं बंद पडलं. शेवटी ती सळई इथनं बाहेर आल्या की नंतर त्याला मारायचं थांबलं. हा एकच अत्याचार मी सांगतो. औरंगजेबाच्या वेळेपासनं त्याच्याही आधीपासून मुंडक्यांचे मिनार करायची पद्धत होती. औरंगजेब विचारायचा मुंडक्यांचा मिनार केला का म्हणून. मिनारांची चित्रं आहेत, मुंडक्यांचे मिनार केल्याची चित्रं आहेत. औरंगजेब जो दक्षिणेत निघाला त्याच वेळेला दक्षिणच्या स्वारीला त्याला माहीत होतं की आपण मराठा कंट्रीमध्ये जातो आहे आणि लॉंग ड्रॉन बॅटल, इतक्या सहजासहजी हे युद्ध संपणार नाही आहे. म्हणून तो निघताना तो म्हणाला मला देवळाचा कळससुद्धा दिसता कामा नये कुठल्याही. त्यामुळे औरंगजेब ज्या वाटेनं आला त्या वाटेवरची देवळं ही पूर्णपणे पाडून नष्ट करण्यात आली. शिवाजी महाराज 1666ला सुटले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची एवढी चितू झाली, सगळे लोक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले याच्या हातावर तुरे घेऊन शिवाजी महाराज पळून गेले तिकडे. इतकी नाचक्की झाली की त्याचा राग औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर काढला आणि 69 साली काशी विश्वेश्वर भ्रष्ट करून टाकला. ते म्हणजे हिंदूंचं जे अत्यंत पवित्र स्थान विश्वेश्वर वाराणसीचा, की मी काल ज्याचं नाव सांगितलं स्लीमन, हेनरी स्लीमन, त्या स्लीमनने असं लिहिलं आहे की मी वाराणसीला बनारसला चाललेलो असताना माझं हृदयाची धडधड वाढली. याचं कारण मी या हिंदूंच्या सगळ्यात मोठ्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे असं म्हणणारा श्लीमन कुठे आणि इथं मुंडक्यांचे मिनार रचले का असं विचारणारा औरंगजेब कुठे. शिवाजीराजांच्या या सगळ्या प्रकरणात मुंडक्यांचे मिनार बंद पडले. एक माणूस मनात आणलं तर काय करू शकतो त्याचं आपल्याचकडं आपल्याच राज्यात घडलेलं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा आदर्श घालून दिलेला आहे आपल्याकडे. शिवाजीराजे 57मध्ये उतरले इथं खाली तेलघट्टाच्या घाटातनं तेलबाईला म्हणून किल्ला आहे, तिथनं खाली आले, कल्याण भिवंडीला आले. आणि कल्याण आणि भिवंडी हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे मी शिवभारतातला सांगतो आहे. शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला. 31 अध्याय पूर्ण आहेत, त्याच्यात 32व्यात 9 श्लोक आहेत. शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे, कारण 74 साली हा वारला परमानंद. त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं. आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजलखाना मी तुझी नियुक्ती करतो, असं एक वाक्य त्या आदिलशाहच्या मुखात त्या परमानंदानं घातलेलं आहे. मूळ संस्कृत श्लोक असा आहे, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी, भीमपुरी म्हणजे भिवंडी, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनांना महासिद्धिनिलय किलपातिता. पाडून टाकले त्यांनी. आहे कल्पना याची कोणाला? शाळेपासनं आत्तापर्यंत पुस्तकात कुणी लिहायचं धाडस केलं आहे का हे सगळ्याचं? कवींद्राचं सगळं लोकांनी शिवचरित्र लिहित असताना वापरलेलं मात्र हे एवढं मात्र सोडून टाकलं. त्या एवढंच नव्हे, अजून एक सांगतो मी. 1689मध्ये मातबर खान या नावाचा औरंगजेबाचा एक सुभेदार कल्याणला आला आणि त्याच्या मार्फत पत्र अनेक गेली आणि काही आलीसुद्धा. त्याचा जो लेखनिक होता त्याचं नाव जेठमल. या जेठमलांनी ती सगळी पत्रं जी आहेत ती एकत्र करून ठेवली. 100 पत्र आहेत. त्याला त्याने कारनामा असं नाव दिले. कारनामा म्हणजे कर्तृत्व, कार म्हणजे काम. कार हा फारसी शब्द आहे. कारखाना जे जिथं काम चालतं त्या कारखान्यात, कार सेवा जी चालती तिथे त्याची कार्य चालतं तिथं मुळात.
त्यामुळं कारनामा जेठमल म्हणतात त्याला. त्या कारनाम्यात एक पत्र आहे, सज्जादा नसीनाने लिहिलेलं पत्र आहे ते, या मातबर खानाच्या मार्फत गेलेलं पत्र. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की इथं कोकणातल्या सगळ्या मशिदीन मदरसे काफर बच्चांनी पाडून टाकलेले आहेत, म्हणजे संभाजीराजांनी. मी माझ्या खर्चाने शेणवलीला एक मशीद बांधलेली आहे, तर तुम्ही पैसे पाठवा, कारण परागंदा झालेले आपले लोक परत यायला लागले, तुम्ही पैसे पाठवले तर आम्ही हे सगळं परत बांधकाम आणि मशिदी बांधून काढू. पण त्यावेळेला संभाजीराजांनी इथं काय केलेलं होतं याचं एका वाक्यात उल्लेख त्या सज्जादा नसीनांनी 1689च्या आसपासमधलं, कारण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच संभाजीराजांच्या मृत्यूच्यानंतर लिहिलेलं पत्र आहे त्याचं. हे सगळं बाजूला ठेवायचं आणि शिवाजीराजे किती सेक्युलर होते हे दाखवायचा सारखा प्रयत्न करायचा. हे गेले असंच चाललेलं आहे सगळं. ही कृत्य काय सांगतायत मग? शिवाजीराजांची ही कृत्य ते सेक्युलर आहेत असं सांगतायत का कुठं काही? नाही. अहो, हा एक राजा जर का झाला नसता तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती, असं भूषणाने म्हटलेलं आहे. कविभूषण असं म्हणतो आहे, मी तुम्हाला अख्खा त्याचा श्लोकच सांगतो, चला त्याचा. किबले की ठौर बाप बादशाह शाहजहाँ ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़ो भाई दारा हाको पकड़ी के मारी डरो मेहर हूँ नाही माको बड़ो सगा भाई है. बंधु तो मुराद बख्श बादी चूक करीबे को बीच ले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हे तेव पादशाही पाई है. आणि दुसरा आहे, देवल गिरावते फिरावते निशान अली ऐसे डुबे राव राने सभी गए लपकी. गौरागन कती आप औरन को दे ताप आपुनी ही बार आप मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई मथुरा मसीद भई अगर शिवाजी न होत तो सुन्नत होतं सबके. असं लिहिलेलं आहे त्याच्यात. हे सगळं लपवून ठेवलेलं आहे, लोक दडवून ठेवलेलं आहे. तो असं म्हणतोय, देवळं पाडून टाकलेली आहेत, देवलं गिरावत फिरावते निशाना आली. त्यावेळेची परिस्थिती काय आहे ती तो भूषण सांगतोय. उत्तर प्रदेशमधलाच आहे तो. यमुनेच्या काठी त्रिविक्रमपूर म्हणून एक गाव आहे, तिकमापूर, घाटमपूर परगण्यात आहे. तुम्ही कानपूरहून जर का हमीरपूरला जायला लागला तर वाटेच घाटमपूर सचेंदीन तिकमापूर. त्याच्या पलीकडं अगदी जवळ गाव आहे, त्याचं नाव आहे अकबरपूर बिरबल जिथनं आला ते गाव तिथनंच. आणि तो म्हणतोच आहे स्वतः की बिरबल जिथनं आला तिथनंच मी आलो आहे म्हणून. देसन ते गुणी आवत जाचनताही तिन में आयो एक कवी भूषण कही तुझाई. विच कनौज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रमपूर सदा तरणी तनुजा तीर. त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या तिकमापूरमधनं मी इथं आलो आहे. आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या. शिवाजीराजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि बातमी होती त्यावेळेची. खरं लोक हादरले सगळे, आग्र्यातच्या भोवतालचे सगळे लोक हादरले. म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत. एक भूषणाचा छंद असा आहे, म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजीराजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतोय मी. तो म्हणतोय, चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत, चारी बाजूला लागलेल्या आहेत. सांजरू भोर, रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात. चारी चारी चौकी जहाँ चकता म्हणजे औरंगजेब, चुगताई वंशाचा म्हणजे चंगीज वंशाचा हा जो आहे माणूस. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. कंधे दरे कावड़ चलो जब चाँव से एक लिए जात चले मेवा की. भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भैंस और जब चल्यो साथ मेवा की. आता शेवटची ओळ बघा. पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो देखो कोण भांती गयो करामात सेवा की. शिवाजी महाराजांची ही सगळी करामत आग्र्याची बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला हे काही कळेनासं झालेलं आहे, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी एक कल्पना होती.
आता गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, दिसतच नाहीत बरं.